पहिल्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन बघली होती. कोणती? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशाला म्हणायचं? असं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असले पाहिजेत. एक्स वाय असो, ए बी सी मधलं कोणताही लेटर असो, मात्र काय दोन व्हेरिएबल असले पाहिजेत. आणि दुसरी कंडिशन काय होती त्याच्यामध्ये? प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री ही एक असली पाहिजे. आता जसं डिग्री कशाला म्हणायचं? समजा एक इक्वेशन आहे, कोणतं? 3x² + 2y. तर इथं मला सांगा या एक्सचा पॉवर किती आहे? 2 आहे. एक्सचा पॉवर किती आहे? 2 आहे. मग एक्सची डिग्री काय? डिग्री ऑफ एक्स. या एक्सची डिग्री काय म्हणणार आपण? या एक्सची डिग्री आहे डिग्री ऑफ एक्स. डिग्री ऑफ एक्स इज 2. कसं काय? कारण याचा पॉवर किती आहे? 2 आहे. ही दुसरी कंडिशन आहे. पहिली कंडिशन काय? की इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असले पाहिजे. तर दुसरी कंडिशन आहे की प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री ही एक असली पाहिजे. इथं 2 आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. बघूया आपण समोर कसं काय होणार नाही. आणि तिसरी कंडिशन अशी आहे की ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय? ए हा 0 झाला नाही पाहिजे आणि बी हा 0 नसला पाहिजे. ए आणि बी हे दोन्ही पण 0 नसले पाहिजेत. आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत एक्झाम्पल्स. काय बघणार आहोत? एक्झाम्पल्स. आपण तक्ता बघू शकतो. या तक्त्याला आपण किंवा या टेबलला आपण सॉल्व करणार आहोत. मग पहिलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. 4m + 3n = 12. मग हे जर तुम्हाला विचारलं कोणी, काय विचारलं? इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, यस ऑर नो. आपल्याला एवढंच करायचं आहे, यस ऑर नो. मग कसं म्हणणार? चेक कसं करणार? इट कंटेन टू व्हेरिएबल्स. पहिली कंडिशन काय आपली पहिली कंडिशन चेक करायची. पहिली कंडिशन अशी आहे की इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स. इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स. मला सांगा या इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स आहेत का? हो आहेत. कोणकोणते आहेत? m अँड n. हे पहिली कंडिशन तर आपली सॅटिस्फाय व्हायली. म्हणजे काय? या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहेत. पहिला व्हेरिएबल आहे m, दुसरा व्हेरिएबल आहे n. आता दुसरी कंडिशन काय आहे मला सांगा बरं. दुसरी कंडिशन अशी आहे की या इक्वेशनमध्ये डिग्री काय असली पाहिजे? डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल. काय? डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. म्हणजे काय? प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे? 1 असली पाहिजे. तर इथं मला सांगा या एमची डिग्री काय? 1 आहे. इथं एनची डिग्री काय? 1 आहे. मग मला सांगा इथं आपण जर लिहिलं डिग्री ऑफ एमची डिग्री काय? 1 आहे. तसं डिग्री ऑफ एनची डिग्री काय? 1 आहे. म्हणजे दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय व्हायली. इथं व्हायली का? हो व्हायली. तर तिसरी कंडिशन काय आपली? की ए हा नॉन झिरो असला पाहिजे आणि बी हा नॉन झिरो असला पाहिजे. याला कसं चेक करणार? तर आपल्याला हे चेक करण्याच्या अगोदर आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहावं लागणार. जनरल फॉर्म काय आपला? अगोदर इक्वेशन लिहून घेतो. 4m + 3n = 12. यालाच कसं लिहिणार? 4m + 3n हे जर या साईडला जाणलं लेफ्ट साईडला तर काय होणार? मायनस होईल. -12 = 0. मग आपला जनरल फॉर्म काय? आपला जनरल फॉर्म आहे ax + by + c = 0. मग मी इथं कम्पेअर करा या दोघांना कम्पेअर केल्याच्या नंतर मला सांगा एची व्हॅल्यू काय भेटते? 4 भेटते. बीची व्हॅल्यू काय भेटते? बीची व्हॅल्यू 3 भेटते. मग ए आणि बी हे दोन्ही काय भेटायले? नॉन झिरो भेटायले. काय भेटायले? नॉन झिरो. ए इज नॉट इक्वल टू 0 अँड बी इज नॉट इक्वल टू 0. मग या तिन्ही कंडिशनही सॅटिस्फाय व्हायल्या? हो व्हायल्या. तिन्ही कंडिशन काय व्हायल्या? सॅटिस्फाय व्हायल्या. मग आपण काय म्हणणार? 4m + 3n = 12 इज ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तसंच जर आपण आता दुसरं एक्झाम्पल बघलं. दुसरं एक्झाम्पल काय? 3x² - 7y = 30. सोपं आहे एकदम, फक्त समजून घ्या. तर पहिली कंडिशन आपली काय आहे मला सांगा? इक्वेशन कंटेन टू व्हेरिएबल. इक्वेशन कंटेन हीच डेफिनेशन आहे ना, पहिली कंडिशन हीच आहे. इक्वेशन कंटेन
टू व्हेरिएबल्स मला सांगा या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहेत का? हो आहेत. कोणता कोणता? x1 आणि y1. म्हणजे काय? x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत. पहिली कंडिशन आपली होल्ड व्हायली. आता मला सांगा दुसरी कंडिशन काय? दुसरी कंडिशन आहे आपल्याजवळ ती म्हणजे या व्हेरिएबलची डिग्री काय आहे? डिग्री ऑफ x. व्हेरिएबल काय आहे ते आता तुम्हाला कळालेलं आहे. काय x आणि yला काय म्हणणार आपण? व्हेरिएबल म्हणणार. मग इथं डिग्री ऑफ xची डिग्री किती आहे? 2 आहे. आणि yची डिग्री काय आहे? डिग्री ऑफ yची डिग्री किती आहे? yची डिग्री किती आहे? इथे काय नाही म्हणजे 1 आहे. 1 आहे. पण आपल्याला इथं xची डिग्री आणि yची डिग्री या व्हेरिएबलची डिग्री दोन्हीची काय पाहिजे? 1 पाहिजे. काय पाहिजे? 1 पाहिजे असं डेफिनेशनमध्ये आहे. पण इथं काय भेटायली? 2 भेटायली. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का? नाही. सो नो म्हणणार. काय म्हणणार? इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे होईल का? नाही. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. काय करूया आपण आता? 3 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 3 नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय बघा? 3 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. 1 2 3 नंबरचं एक्झाम्पल. √2x मायनस √5y इक्वल टू 30. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही ते चेक करायचं आपल्याला. तर पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन अशी आहे, द इक्वेशन कंटेन टू व्हेरिएबल्स. इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स. मला सांगा याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत का? आहेत. कोणता कोणता? x1 आहे आणि y1 आहे. x अँड y. पहिली कंडिशन होल्ड व्हायली. आता दुसरी कंडिशन बघूया. दुसरी कंडिशन काय आहे? दुसरी कंडिशन अशी आहे की डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. मग डिग्री ऑफ एक्सची डिग्री किती आहे? एक्सची डिग्री म्हणजे याचा पॉवर किती आहे? 1 आहे. वायचा पॉवर किती आहे? 1 आहे. मग डिग्री ऑफ एक्सची डिग्री किती आहे? 1 आहे. मग डिग्री ऑफ वायचा पॉवर किती येईल? 1च आहे. वायचा पॉवर पण काय? 1च आहे. मग ही दुसरी कंडिशन पण काय व्हायली आपली? होल्ड व्हायली का? व्हायली. आता 3 नंबरची आपली कंडिशन काय? 3 नंबरची कंडिशन अशी आहे, ए इज नॉट इक्वल टू 0 आणि बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय नेमका? नॉट इक्वल टू 0 म्हणायलो म्हणजे काय? ए हा 0 नसला पाहिजे आणि बी पण 0 नसला पाहिजे. एवढाच याचा अर्थ आहे. काही पण असू शकते. ए बी सी आपण तिथं लिहिलं होतं बघा त्या डेफिनेशनमध्ये. काय लिहिलं होतं? ए बी सी आर रियल नंबर्स. मी असं लिहिलं होतं बघा. ए बी सी बिलॉंग्स टू आर असं लिहिलं होतं. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. फक्त काय आपल्याला ए बी सी रियल नंबर असं काय आहे का? 1 पण असू शकते, 1/2 पण असू शकते, 1/4 पण असू शकते, किंवा मग रूटवाली पण असू शकतात. कोणते पण असू शकतात. √10 असे हे याला काय म्हणतो आपण? रियल नंबर म्हणतो. बरोबर आहे का? हे काय आहेत आपले? रियल नंबर. मग याच्यामध्ये बघा याचा अगोदर इक्वेशन लिहून घेऊया आपण. काय? √2x मायनस √5y इक्वल टू 60. राईट. तर याला जर या 60ला जर इकडे जर आणलं, 16ला जर इकडे जर आणलं तर काय होईल आपलं? √2x मायनस √5y हे प्लस आहे, इकडे येऊन काय होईल? मायनस होईल. -16 इक्वल टू 0. तर मला इथं सांगा जनरल फॉर्म काय आपला? आपला जनरल फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर इथं बघा, मला सांगा इथं कम्पेअर करा थोडं. इथं कम्पेअर करा. एची व्हॅल्यू काय आली? √2 आली. बरोबर आहे का? ए इज इक्वल टू √2 आणि बीची व्हॅल्यू काय आली? बीची व्हॅल्यू आली -√5. तर बघू शकता आपण रूटची व्हॅल्यू काय आली? -√5. मग ए आणि बीवर एवढंच रिस्ट्रिक्शन आहे की हे काय असली पाहिजे? रियल नंबर असली पाहिजे. रियल नंबर आहेत का? हो आहेत. मग इथं काय म्हणणार? ए इज नॉन झिरो भेटायला आपल्याला आणि बी पण नॉन झिरो भेटायला. दोन्ही पण नॉन झिरो भेटायली. मग हे काय म्हणणार आपण? इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का? होईल.
कारण तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला. पहिली कोणती, या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत, एक्स आणि वाय आहेत. इथलं इक्वेशन कंटेन 2 व्हेरिएबल, कोणती एक्स आणि वाय. दुसरी कंडिशन अशी आहे की याची डिग्री, या एक्सची आणि वायची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. एक्सची डिग्री काय, 1 आहे. वायची डिग्री किती आहे, 1 आहे. दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय व्हायली. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये का झालं नाही, या एक्झाम्पलमध्ये हे बघू शकता. अगोदरचं आपलं 2 नंबरचं याच्यामध्ये याची डिग्री किती होती, डिग्री म्हणजे एक्सचा पॉवर, या व्हेरिएबलची डिग्री याची किती होती, 2 होती. मात्र आपल्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं, याची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. पण आता इथं 1 होती का, नव्हती, इथं 2 होती. त्याच्यामुळे हे काय झालं आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही असं आपण सांगितलं. हे होईल का, हे 3 नंबरचं होईल. कारण याच्यामध्ये पहिली कंडिशन होल्ड व्हायली, दुसरी व्हायली. पहिली कंडिशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत, यस. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, या व्हेरिएबलची डिग्री एक्स आणि वायची 1 असली पाहिजे, ही पण होल्ड व्हायली. आणि तिसरी कंडिशन अशी आहे की ए आणि बी हा नॉन झिरो असला पाहिजे. नॉन झिरो म्हणजे काय, रिअल नंबर असू शकतो कोणता पण, काहीही असू शकतो, डिजिट असू शकतो, फ्रॅक्शनमध्ये असू शकतो, काहीही असू शकतो. मग याला मला सांगा, याला जर आपण जनरल फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, कोणता, √2x - √5y = 60. हा 60 इकडे झाला तर का होईल, मायनस होईल. का होईल, मायनस होईल. मग याला कम्पेअर करा, ax + by + c = 0. या आपल्या जनरल फॉर्मशी कम्पेअर करा. एची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला, √2 भेटते. बीची व्हॅल्यू काय भेटते, -√5 भेटते. मग इथं ए आणि बी हे 0 भेटायले का, नाही भेटून झाले, नॉन झिरो भेटायले. मग आपण काय म्हणणार, इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. काय म्हणणार, इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे जे इक्वेशन आहे याला काय म्हणणार आपण, इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बरोबर आहे का, हां बरोबर. आता 3 नंबरचं बघूया एक्झाम्पल. 3 नंबरचं एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे, 3 नंबरचं इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. 3 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. थोडंसं मोडून घेतो मी, म्हणजे लिहायला आपल्या सोपं जाते. तीन नंबरचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आपण आता किती नंबरचं, 3 नंबरचं, 3 नंबरचं नाही 4 नंबरचं आहे, सॉरी 4 नंबर. त्या टेबलमधलं 4 नंबरचं एक्झाम्पल बघायला आपण. हा जो टेबल आहे या टेबलमधलं 4 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. याचे टेबलमध्ये 4 नंबरचं दिलेलं आहे एक्झाम्पल. 0x + 6y - 3 = 0 हे एक्झाम्पल दिलं. आता मला सांगा, याला आपल्याला चेक करायचं आहे. काय चेक करायचं आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही, यस ऑर नो. कसं चेक करणार आपण, पहिली कंडिशन काय आपली, द इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स, या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत का, आहेत. कोणते, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल आहेत. पहिली कंडिशन आपली काय व्हायली, होल्ड व्हायली. दुसरी कंडिशन काय आहे मला सांगा बरं. दुसरी कंडिशन काय, डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. मग मला सांगा, डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल काय इथं, एक्स आणि वाय आहे. मग डिग्री ऑफ एक्सची डिग्री काय, डिग्री म्हणजे पॉवर, याचा पॉवर किती आहे, 1 आहे. याचा पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणजे या एक्सची डिग्री किती आहे, 1 आहे. मग तशीच मला सांगा, डिग्री ऑफ वायची डिग्री काय, 1 आहे. एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री 1 आहे. दोन नंबरची आपली कंडिशन काय व्हायली, होल्ड होईल. आता 3 नंबरची कंडिशन काय, ए इज नॉन झिरो, बी इज नॉन झिरो. म्हणजे काय, ए हा 0 असता कामा नये, बी हा 0 असता कामा नये. मग आपलं इक्वेशन काय दिलं आहे, 0x + 6y - 3 = 0 या फॉर्ममध्ये दिलं आहे. याला जनरल फॉर्मशी आपण कम्पेअर करूया. ax + by + c = 0. एची व्हॅल्यू काय दिलेली आहे इथं, a = 0. आणि बीची व्हॅल्यू काय दिलेली आहे, b = 6. पण आपल्याला डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे,
ए हा नॉन झिरो असला पाहिजे. पण इथं काय भेटायला? झिरो भेटायला. काय भेटायला? झिरो भेटायला. 3 नंबरची कंडिशन होल्ड व्हायली का इथं? होईना झाली. मग काय म्हणणार? नो. काय? नो. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. समजलं असेल. याच्यामध्ये काय आहे बघा, कुठं फॉल्ट याला किंवा कुठं प्रॉब्लेम याला. पहिली कंडिशन होल्ड व्हायली. इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजेत म्हणून पहिली कंडिशन. 2 व्हेरिएबल आहेत का? x एक आहे आणि दुसरा y एक आहे. 2 व्हेरिएबल आहेत. दुसरी कंडिशन आपली अशी आहे की या प्रत्येकाची डिग्री कोणत्या या व्हेरिएबलची. इथं व्हेरिएबल काय आहेत? x आणि y. मला सांगा x ची डिग्री काय? 1 आहे. y ची डिग्री काय? 1 आहे. दुसरी कंडिशन पण होल्ड व्हायली. पण इथं तिसरी कंडिशन होऊन झाली का? ए आणि बी हे दोन्ही नॉन झिरो असले पाहिजेत म्हणून आपली तिसरी कंडिशन आहे. बरोबर आहे का डेफिनेशनमध्ये. पण मला सांगा आपण याला जर कम्पेअर केलं 0x + 6y - 3 = 0, ax + by + c याच्याशी जर कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू काय आली? डायरेक्ट 0 भेटायली. पण आपल्याला हे नॉन झिरो पाहिजे. भेटायली काय? 0. त्याच्यामुळे हे काय होईल? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. म्हणून नो लिहिलं. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे झालं 4 नंबरचं एक्झाम्पल. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 5 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. 5 नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे? 5 नंबरचं दिलेलं आहे बघा. 0.3x + 0y - 36 = 0. तर याच्यामध्ये बघा पहिली कंडिशन आपली काय? द इक्वेशन कंटेन 2 व्हेरिएबल्स आहेत का? इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. असं काय नाही एक्स आणि वाय असतील म्हणून. आपण पहिले एक्झाम्पल बघितलं होतं त्याच्यामध्ये एम आणि एन होती. बरोबर आहे का? काही असू शकतात. फक्त आपल्याला चेक करायचे आहेत का? इथं काय आहेत? एक्स आणि वाय आहे. बरोबर आहे. एक्स आणि वाय. दुसरी कंडिशन काय आहे मला सांगा. पहिली कंडिशन तर होल्ड व्हायली. दुसरी कंडिशन काय? डिग्री या व्हेरिएबलची एक्सची आणि वायची. एक्सची डिग्री किती आहे? 1 आहे. वायची डिग्री किती आहे? 1 आहे. मग डिग्री ऑफ एक्स काय? डिग्री ऑफ एक्सची डिग्री किती आहे? 1 आहे. डिग्री ऑफ वाय वायची डिग्री किती आहे? 1 आहे. एक्सची डिग्री 1 आहे. वायची डिग्री 1 आहे. दुसरी कंडिशन पण होल्ड व्हायली. 3 नंबरची कंडिशन काय? 3 नंबरची कंडिशन आपली अशी आहे. ए हा नॉन झिरो असला पाहिजे आणि बी हा नॉन झिरो असला पाहिजे. अशीच आहे ना कंडिशन. मग आपण कसं याला हे करणार? हँडल करणार या इक्वेशनला. 0.3x + 0y - 30 = 0. जनरल फॉर्मशी कम्पेअर करायचं. जनरल फॉर्म काय आपला? ax + by + c = 0. हा काय आपला जनरल फॉर्म आहे. तर इथं बघा एची व्हॅल्यू काय? एची व्हॅल्यू आहे 0.3. बीची व्हॅल्यू काय आली? डायरेक्टली 0 आली. पण आपल्याला कंडिशन काय? बी हा नॉन झिरो असला पाहिजे. फ्रॅक्शनमध्ये असलं तरी चालेल. हे 0.3 आहे. एक व्हॅल्यूच आहे. पण हे रिअल नंबर आहे. 0.3 आहे म्हणजे काय? रिअल नंबर आहे. हे आपली रिअल लाईन आहे. बरोबर आहे. हा 0 आहे. हा 1 आहे. हा 2 आहे. हा 3 आहे. इकडं काय ते -1 -2. हा मधला पॉईंट काय? 1/2 म्हणतो आपण. बरोबर आहे का? फ्रॅक्शनमध्ये याला. पण हा पूर्ण रिअल लाईनच आहे ना. मग हा पण नंबर चालेल असं काही नाही बुवा. रिअल नंबर नाही म्हणून. हा रिअल नंबर आहे. पण प्रॉब्लेम कुठे याला? इथं याला. b = 0. काय? b = 0. हा बी आपल्याला काय पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. पण भेटायला काय? 0. त्याच्यामुळं हे काय होईल? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का? होणार नाही. याचं रिझन कळालं का? का होणार नाही ते? कारण इथं बी आपल्याला पाहिजे काय? नॉन झिरो. पण भेटायला काय? 0. कम्पेअर केल्याच्यानंतर कम्पेअर करा तुम्ही. इथं एक्सला एची व्हॅल्यू 0.3, बीची व्हॅल्यू काय आली? 0 आली. एची व्हॅल्यू 0.3, बीची व्हॅल्यू 0. बी काय पाहिजे आपल्याला इथं? नॉन झिरो पाहिजे. त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. नो. इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. होईल का? होणार नाही. हे झालं आपलं 5 नंबरचं. याच्यामध्ये काही डाऊट तर नसेल. आता 6 नंबरचं बघूया. 6 नंबरचं पण इंटरेस्टिंग आहे.
6 नंबरच्याला सॉल्व करून बघूया आपण. 6 नंबरचा आहे बघा, ठीक आहे. 4/x प्लस 5/y इक्वल टू 4. हे एक्झाम्पल बघा. का नाही याचं रिझन कळालं पाहिजे, व नाही कशामुळं आहे किंवा नाही चेक करूया आपण अगोदर. आपण आपल्या स्टेप फॉलो करूया. पहिली स्टेप काय आपली, की इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत का. द इक्वेशन कंटेन 2 व्हेरिएबल आहेत का, आहेत. एक्स आहे आणि वाय आहे. इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल्स, राईट. या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत. पहिली कंडिशन आपली होल्ड व्हायली. पहिली कंडिशन तर आपली होल्ड व्हायली, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी कंडिशन काय, याची डिग्री काय विचारायला. काय विचारायला, डिग्री. तर याला थोडंसं मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. हे 4 × 1/x असं लिहिता येते का. याला असं लिहिता येते बघा. मी कसं लिहायला होते, 4/x प्लस 5/y इक्वल टू 4. म्हणजेच काय, 1/x × 4 असं लिहिलं तर चालेल, याला चालते. प्लस 1/y × 5 इक्वल टू 4. याला कायला सेपरेट केलं थोडंसं. याला गुणाकारामध्ये किंवा मल्टिप्लायमध्ये आपण लिहू शकतो 4ला आणि 5ला. मग इथं ही जी टर्म आली कोणती, ही 1/x आणि 1/y. ही काय आली, रिसिप्रोकलमध्ये आली. काय आली, रिसिप्रोकलमध्ये. आपल्याला पाहिजे काय, आपला जनरल फॉर्म काय, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आपल्याला हा x जे आहे ते रिसिप्रोकलमध्ये पाहिजेत नाही, न्यूमेरेटरमध्ये पाहिजे. डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे का, नाही, न्यूमेरेटरमध्ये पाहिजे. पण इथं काय, डिनॉमिनेटरमध्ये आहे. एवढाच फरक आहे. इथं काय, डिनॉमिनेटरमध्ये आहे. पाहिजे कुठं, न्यूमेरेटरमध्ये. आला कुठं, डिनॉमिनेटरमध्ये. एवढाच फरक आहे बघा, डिनॉमिनेटरमध्ये एक्स आणि वाय आला. त्याच्यामुळे हे काय येईल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. पण याच्या पलीकडे जाऊन थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो मी. समजेल की नाही माहीत नाही, पण ह्याला असं पण लिहिता येते. 4x ह्या जर एक जर वर्ग गेला, समोरच्या वर्गामध्ये तुम्हाला कळेल 11वी 12वीला जेव्हा गेल्याच्या नंतर, हा जर वर जर गेला तर हा इन्व्हर्समध्ये येत असतो. काच्यामध्ये येत असतो, इन्व्हर्स. -1 लिहिता येईल. प्लस आता हा जो वाय जर वर जर गेला तर याला काय लिहिता येते, 5y मायनस, याचा पॉवर काय याला, मायनस याला. कळायला काय, याचा पॉवर काय याला, मायनस व्हायला इक्वल टू 4. हे जर वर जर गेलं तर काय याला, याचा पॉवर मायनस याला. मग आपल्याला आपली कंडिशन काय दुसरी, याची डिग्री काय असली पाहिजे, +1 असली पाहिजे. पण याच्यामध्ये याची डिग्री काय आली, दोन्हीमध्ये -1 आली. सोपं लक्षात राहू द्या. हे काही तुम्हाला तेवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. हे थोडं सांगलं मी. फक्त एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये, की हा जे x आणि y आहे हे पण थोडंसं कट करून टाका, कन्फ्युजन व्हायला. असं कन्फ्युजन होऊ देऊ नका. याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात राहू द्या, काय x आणि y आपल्याला काय पाहिजे, न्यूमेरेटरमध्ये पाहिजे. हे काय, न्यूमेरेटरमध्ये आहे x आणि y. पण इथं याच्यामध्ये काय आहे, या इक्वेशनमध्ये कशामध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. डिनॉमिनेटरमध्ये चालणार नाही, वर जाऊन तो इन्व्हर्स होत असतो. मग इथं एवढाच फरक आहे, हे x आणि y हे दोन्ही काय आहेत, डिनॉमिनेटरमध्ये आहे. पाहिजे कुठं, न्यूमेरेटरमध्ये. कळालं का. त्याच्यामुळं हे काय होणार नाही, इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन it is not linear equation in 2 variables. It is not linear equation in 2 variables. कळलं का. फक्त रिझन काय याचं, रिझन फक्त एवढंच आहे की x and y are lies in denominator. पाहिजे कुठं, न्यूमेरेटरमध्ये पाहिजे. आहे कुठं, डिनॉमिनेटरमध्ये आहे. फक्त एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही याच्यामध्ये. पण ही होणार नाही, नॉट. कळालं का. आता आपण एक लास्टचं एक्झाम्पल बघणार आहोत. एक लास्ट एक्झाम्पल बघूया आणि आपलं लेक्चर आजचं संपून जाईल. सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये, फक्त समजून घ्या. एक लास्टचं एक्झाम्पल आपण बघूया. लास्टचं एक्झाम्पल आहे बघा 7 नंबरचं.
7 नंबरचा आहे 4xy - 5y - 8 = 0. हे एक्झाम्पल आहे. लास्टचं एक्झाम्पल आहे. तर या इक्वेशनमध्ये आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर एक बघा, या इक्वेशनमध्ये आपल्या स्टेपनं जाऊया. पहिली स्टेप अशी आहे, तर इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स. या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहेत का? आहेत. x एक आहे आणि y एक आहे. बरोबर आहे ना? हे रिपीट राहू द्या, पण आहेत ना, 2च आहेत. तिसरा आहे का? नाही, रिपीट आहे. इथं x संग y आहे, काही हरकत नाही. पण 2 व्हेरिएबल आहेत का? हो आहेत. कोणते x आणि y. पहिली कंडिशन होल्ड व्हायली. एक लक्षात ठेवा, पहिली कंडिशन इथं होल्ड व्हायली. 2 व्हेरिएबल आहेत, रिपीट आहे. y हा काय रिपीट आहे, काही हरकत नाही. पण 2 व्हेरिएबल आहेत इथं. दुसरी कंडिशन काय आहे मला सांग. दुसरी कंडिशन इथं अशी आहे की डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. बरोबर आहे ना? हीच आहे ना दुसरी कंडिशन. मग मला सांगा इथं पहिल्यांदा तुला वायची डिग्री सांगा. वायची डिग्री म्हणजे काय? त्याचा पॉवर म्हणलो. बरोबर आहे का? याचा पॉवर किती आहे? 1 आहे. मग डिग्री ऑफ वाय, वायची डिग्री किती आहे? 1 आहे. आता एक्सची डिग्री काय आहे मला सांगा बरं. डिग्री ऑफ एक्सची डिग्री किती आहे? एक्सची डिग्री पण 1 आहे. एक्सची डिग्री पण काय? 1 नाही. इथं डिग्री 1 येणार नाही. का येणार नाही? कारण इथं बघा, जेव्हा आपण डिग्री काढतो तेव्हा त्याची सम म्हणजे बेरीज होत असते. इथं हे फार महत्त्वाचं आहे. याची काय होते? बेरीज होत असते या दोघांची. याची डिग्री किती येते? इथं या दोघांची बेरीज होते, एक्सची आणि वायची. याची डिग्री किती येते? 2 येते. म्हणजे एक्सची डिग्री इथं 2 येईल. लक्षात ठेवा. जेव्हा अशी कंडिशन येईल ज्याची डिग्रीची काय वरचे जर 2 मल्टिप्लिकेशनमध्ये असेल, त्या दोघांची काय येते? सम येत असते. सम किती? याची डिग्री किती आली? 2 आली. मग ही कंडिशन इथं होल्ड व्हायली का? नाही, होईना झाली. सो नो, इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बरोबर आहे का? तर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आपल्या जनरल फॉर्ममध्ये नाही बसत नाही बघा. असं जर लक्षात जर राहत नसेल तर इथं बघा, आपल्या जनरल फॉर्म काय? ax + by + c = 0. या जनरल फॉर्ममध्ये हे बसायले का? बसणं झालं. कारण याच्या सगळं x हा अलोन किंवा सिंगल असला पाहिजे, याच्यासोबत y नसला पाहिजे. पण इथं काय? x सोबत y आहे का? या जनरल फॉर्ममध्ये हे बसायले का? बसणं झालं. पुन्हा बघा, पण याचं खरं रिजन हे आहे की याची डिग्री काय आहे? 2 येते. याचं रिअल रिजन जर सांगायचं झालं, हे जनरल फॉर्ममध्ये बसणं झालं ठीक आहे. पण हे तुम्हाला सांगणार नाही कोणी की बुवा याची डिग्री 2 आहे. याची डिग्री काय येते? 2 येते. या दोघांची सम आहे. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. पण तुम्हाला शाळेमध्ये काय सांगलं जाईल की ax + by + c या जनरल फॉर्ममध्ये बसत नाहीत, म्हणून हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल येणार नाही. ॲक्च्युअली कारण हे आहे. पण असं पण लक्षात ठेवलं तरी चालेल, पण याच्या जनरल फॉर्ममध्ये हे बसणार नाही, म्हणून लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल होणार नाही. जर लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.